नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। आपली चांगली वेळ येण्यासाठी तुळस आपल्याला हे 7 संकेत देत असते। तुळशीने जर हे 7 संकेत दिले तर समजून जा की तुमचे चांगले दिवस लवकर सुरू होणार आहेत। तसे तुळशीचे रोप काही वेळा शुभ तर काही वेळा अशुभ घटनांचा संकेत देत असते। ते कसे ते देखील जाणून घेऊया। ब्रह्मवैवर्त पुराणानुसार तुळशीचे रोप खूप पवित्र आणि दिव्य आहे। भगवान श्रीकृष्ण यांना तुळस खूप प्रिय आहे। तुळशीच्या पानांशिवाय श्रीकृष्णाला कोणता प्रसाद आणि भोग देखील चढवला जात नाही, कारण तुळशीच्या पानांशिवाय श्रीकृष्ण कोणता भोग अथवा नैवेद्य हे स्वीकारत नाहीत। भगवान श्रीकृष्ण सांगतात, तुळशीची जो नित्यनेमाने पूजा करतो त्याच्या जीवनात कधीही कोणतेही संकटे येत नाहीत। प्रत्येक व्यक्ती आजारापासून सर्व रोगांपासून दूर राहतात। तुळशीमध्ये सर्व प्रकारची रोग दूर करण्याची अद्भुत शक्ती सामर्थ्य आहे। जर तुळशीचे रोप आपल्या दारात लावले तर येणारी सर्व संकटे, सर्व प्रकारच्या वाईट व नजर नकारात्मक शक्ती यांचा दरवाजा बाहेरच नाश होतो व आपल्या घरामध्ये सकारात्मक शक्तीचा संचार होतो। तुळशीची नित्यपूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनात सुख समृद्धीची प्राप्ती होते, तसेच त्या व्यक्तीला सुख समृद्धी धन ऐश्वर्य प्राप्त होते। तुळशीचे रोप एक वृंदाचा अवतार मानला जातो आणि म्हणून घरात इतर कोणतेही रोप असो किंवा नसो, परंतु तुळशीचे रोप नक्की असावे। तुम्हाला आवडत असतील तर इतर तुम्ही तुमच्या आवडीच्या इतर रोपे झाडे तुम्ही लावू शकता, परंतु तुळशीचे रोप हे आवर्जून आपल्या घरी असावे। नंबर 1, जर घरात माता लक्ष्मीचे आगमन होणार असेल तर समृद्धी येणार असेल तर तुमची तुळस चांगली फुललेली दिसते, तिला नवीन हिरवीगार पाने येऊ लागतात आणि तुळशीचे रोप टवटवीत दिसू लागते। दररोज महिलांनी नित्यनेमाने तुळशीला पाणी अर्पण करावे। तुळशीला नेहमी पिण्याचे शुद्ध पाणी अर्पण करावे, कोणतेही खराब पाणी व दूषित पाणी अर्पण करू नये। जर तुळशीला दूषित पाणी अर्पण केले तर आपल्याला त्याचे चांगले फळ मिळत नाही आणि अर्थातच आपल्याला त्याचे दुष्परिणाम हे भोगावे लागतात। नंबर 2, जर तुमच्या तुळशीच्या रोपाच्या कुंडीत इतर नवीन तुळशीची रोपे येऊ लागली तर हे देखील खूप शुभ लक्षण आहे। याचा अर्थ तुमची कमाई वाढणार आहे आणि तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्तोत्र देखील सुरू होणार आहे। ही नवनिर्मिती तुमची आगामी प्रगती दर्शवते। ही छोटी रोपे तुळशीची असतील तर आणखीनच चांगला आहे, याचा अर्थ तुम्हाला अनपेक्षित धनलाभ होणार आहे। तुळशीचा रोप तुमची प्रगती दर्शवतात आणि आवकमध्ये वाढ देखील होणार आहे, तसेच तुमची अडलेली सर्व कामे देखील पूर्ण होणार आहेत। तर रोज तुळशीची पूजा करताना ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणून तुळशीला 7 प्रदक्षिणा अवश्य घाला। यामुळे तुमची अडलेली कामे पूर्ण तर होतातच, परंतु कोणत्याही कामामध्ये विनाकारण अडचणी येत नाहीत, तर तुमच्या अडलेली पैसे देखील लवकरात लवकर परत मिळतात। नंबर 3, काही वेळा तुम्ही बघितलं असेल की तुळशीचे रोप हे अचानक सुकते। तुळशीची कितीही काळजी घेतली तरी देखील ते रोप सुकते। याचे हे संकेत आहेत की आपल्या घरावर कोणत्या तरी नकारात्मक शक्तीचा वास आहे किंवा या घरावर कोणते तरी मोठे संकट येणार आहे। तुळशीचा रोप सुकते याचा अर्थ असा होतो की कोणत्या तरी कारणाने आपल्या घरामध्ये खूप मोठा खर्च होणार आहे आणि म्हणून तुळशीचं रोप कधीही सुकून देऊ नका। वेळच्या वेळी याची काळजी घेत जा, रोजच्या रोज स्वच्छ करत जा आणि तुळशीच्या रोपाची काळजी घ्या। तसेच तुमच्या दारात इतर कोणतीही सुकलेली झाडं असू नये। हिरव्यागार झाडांमुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते, त्यामुळे आपला संसार देखील त्या झाडांच्या फुलांप्रमाणे अगदी फुललेला, हसता खेळता आणि टवटवीत असतो। जर घरासमोरील झाडं सुकलेली वाळलेली असतील तर घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा वास असतो आणि अशा सुकलेल्या वाळलेल्या झाडांपासून आपल्याला शुभ परिणाम मिळत नाहीत आणि त्यामुळे अशी झाडं जर असतील तर लवकरात लवकर घरासमोरून काढून टाका आणि नवीन झाडे लावा आणि त्यांची काळजी देखील घ्या। नंबर 4, तुळशीच्या रोपाजवळ छोटेसे फुलपाखरू येत असेल तर लवकरच तुमच्या सुखाचे दिवस येणार आहेत। तसेच तुळशीच्या रोपाजवळ फुलपाखरू येणे म्हणजे अत्यंत शुभ संकेत आहेत। तुळशीच्या रोपाजवळ फुलपाखरू आले तर तुमचे नशीब बदलू शकते। तुम्हाला पैसे येण्याचे नवीन मार्ग देखील खुले होतात आणि नवनवीन संधी देखील उपलब्ध होतील। तुमच्या व्यापारामध्ये व्यवसायामध्ये वाढ होईल असा संकेत असतो व त्याचा अर्थ असा होतो की लवकरच तुम्हाला धनलाभ देखील होणार आहे। तुमची कोणती तरी मोठी इच्छा पूर्ण होणार आहे। नंबर 5, तुळशीजवळ उभे राहून जर जमले तर श्री सूक्त किंवा लक्ष्मी सूक्ताचा पाठ अवश्य करावा। यामुळे देखील वास्तूची भरभराट आणि मानवी एकाग्रता होते आणि त्यामुळे घरातील प्रगतीत येणारे अडथळे देखील दूर होतात।
नंबर 6, तुळशीचे रोप हिरवेगार फुललेले दिसले, तिला नवीन बहर येऊन नवीन मंजुळा येऊ लागल्या असतील तर समजून जा की तुमच्या वास्तूवर आता लक्ष्मीची कृपा आहे आणि त्यामुळे तुळशीच्या रोपाला दररोज नित्यनेमाने पाणी घालत जा आणि तुळशीची काळजी देखील घेत जा. अशा वेळी तुम्ही तुळशीची योग्य प्रकारे मशागत देखील केली पाहिजे. नंबर 7, जर एखाद्या गृहिणीला तिचा पती त्रास देत असेल तर तिने दररोज तुळशीला पाणी घातल्याशिवाय अन्नाचा एक कण किंवा पाण्याचा एक थेंब सुद्धा न पिण्याचा संकल्प करावा. यामुळे तिला उत्तम पतिसौख्य लाभेल आणि तिचा संसार सुखाचा होईल. नंबर 8, तुळशीची हिरवीगार पाने आपोआप गळून पडत असतील तर तुमच्या घरामध्ये क्लेश, भांडणे वाढणे यासारख्या समस्या येत राहतील. घरातील आपापसातील संबंध आणि पारिवारिक संबंध खराब होऊ शकतात. घरामध्ये विनाकारण छोट्याशा कारणावरून वाद होत राहतात. तसेच वडील आणि मुलगा यांच्यामध्ये जास्त वादाचे प्रमाण होते. असं होत असेल तर विनाकारण क्लेश होण्यापासून वाचायचं असेल तर रोज तुळशीजवळ तुपाचा दिवा लावा. यामुळे घरामध्ये येणाऱ्या कटकटी दूर होतात. याशिवाय रोज संध्याकाळी सायंकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावल्याने आपल्या घरामध्ये लक्ष्मी देखील स्थिर राहते. लक्ष्मीचे कायमचे वास्तव्य आपल्या घरामध्ये राहते आणि त्यामुळे या सर्व कटकटीमधून आपली कायमची सुटका होते. घरामध्ये होणारे वादविवाद आणि अशांतीचे दिवस निघून जातात आणि सुखाचे दिवस लवकर येतात. आणि घरातील वातावरण आनंदी राहण्यासाठी व घरामध्ये लक्ष्मीचं सदैव वास्तव्य राहण्यासाठी रामबाण उपाय म्हणजे दररोज तुळशीजवळ तुपाचा दिवा नक्की लावावा. नंबर 9, ज्या घरात भरलेली तुळस असते त्या घरात आनंद ऐश्वर्य दिसून येते. तर ज्या घरामध्ये वाळलेली तुळस दिसून येते त्या घरामध्ये कलह, आर्थिक तंगी, मतभेद असून घरावर अवखळा दिसून येते. अशा घरामध्ये कितीही पैसा येत राहिला तरी तो टिकत नाही. विनाकारण नको त्या गोष्टीवर पैसा वाया जात असतो. कारण तुळशी आणि माता लक्ष्मी या मैत्रिणी आहेत आणि सायंकाळच्या वेळेस ज्या वेळेस आपण तुळशीजवळ दिवा लावतो त्यावेळेस माता लक्ष्मी देखील तुळशीजवळ गप्पा मारत असते आणि नंतर आपल्या घरामध्ये प्रवेश करते. त्यामुळे तुळशीजवळ दिवा लावला असेल तर नक्की लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते आणि त्यामुळे सायंकाळच्या वेळी न चुकता तुळशीजवळ दिवा लावा. शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा लावल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा देखील प्रदान करते आणि त्यामुळे आपल्या घरी लक्ष्मी कायमस्वरूपी निवास करते. त्यामुळे पूर्वीचे लोक अंगणातील तुळशीवरून घरातील लोक कसे असतील याचे वर्णन करायचे. याची तुळस फुललेली असेल तर त्याच्या घरामध्ये आनंदाचं उधाण आलेलं असतं आणि ज्याच्या घराच्या तुळशी सुकलेल्या असतील तर त्या घरामध्ये सतत वाद, कटकटी आणि पैशाची कमतरता ही भासत असते. नंबर 10, अनेक वेळा असं घडते की तुळशीच्या जवळ मुंग्या लागतात व आपले घर मातीत बनवतात व इतर कीटकांचा प्रादुर्भाव दिसून येतो. असं जर होणे अत्यंत अशुभ मानलं जातं. याचा अर्थ असा होतो की तुमच्या कुटुंबावर एखादं मोठं संकट येऊ शकते किंवा तुमच्या घरातील एखादी व्यक्ती आजारी पडू शकते आणि त्याच्यावर मोठ्या प्रमाणावर पैसा देखील खर्च करावा लागू शकतो. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा तुळशीजवळ मिठाई किंवा प्रसाद ठेवाल किंवा वेळेतच तो तिथून प्रसाद उचला आणि बाजूला ठेवा, म्हणजे त्याला मुंग्या देखील लागणार नाहीत. आणि अशा सर्व गोष्टींची काळजी घेतली तर तुळशीचं रोप भरलेलं अगदी चांगलं राहू शकतं. नंबर 11, तुळशीचं रोप आपल्याला चांगल्या वाईट येणाऱ्या गोष्टींबद्दल संकेत देत असतं. आपण असंही बघितलं असेल की तुळशीच्या रोपाजवळ कधी कधी मुंग्या जमा होतात तर याचा अर्थ असा होतो की कोणत्या तरी बाहेरची व्यक्ती तुमच्या घरावर विपत्ती आणणार आहे किंवा कोणत्या तरी व्यक्तीमुळे तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. नंबर 12, तुळशीच्या रोपाजवळ चिमण्या किंवा चिमण्यांची पिल्ले देखील येऊन बसत असतील तर याचा अर्थ असा होतो की लवकरच तुम्हाला धनलाभ होणार आहे किंवा तुमची कोणती तरी नवीन मोठी अशी इच्छा लवकरात लवकर पूर्ण होणार आहे. खूप दिवसापासून आणलेली कामं सुद्धा तुमची लवकरात लवकर पूर्ण होणार आहेत. त्यापासून कुटुंबातील सर्व व्यक्तींना खूप आनंद देखील मिळणार आहे किंवा तुम्हाला एखाद्या कामामध्ये किंवा व्यवहारामध्ये संपूर्ण यश आणि फायदा मिळणार आहे. आता आपण जाणून घेऊया तुळस चुकूनही घरामध्ये कोणत्या दिशेला ठेवू नये. घरामध्ये आपण तुळस कोठे ठेवतो याला सुद्धा महत्त्व आहे. तुळस ठेवण्याची दिशा आणि जागा शास्त्रात महत्त्वाची मानली जाते. अशा काही ठिकाणी तुळस ठेवल्यास मोठे नुकसान देखील सहन करावे लागू शकते. ग्रामीण भागामध्ये घरासमोर अंगणात आपल्या मोठी तुळशीचं वृंदावन पाहायला मिळतं, परंतु शहरामध्ये अनेक जणांना घरामध्ये तुळशीचं
रोप हे आवडत नाही. शहरी भाग पद्धतीमुळे अंगण ही संज्ञा कालबाह्य झाली आहे आणि त्यामुळे शहरी भागात तुळस घरातच ठेवली जाते. घरामध्ये तुळस कोठे ठेवावी याला देखील शास्त्रात महत्त्व आहे. तुळस चुकीच्या जागी ठेवल्यास त्यामुळे मोठे नुकसान सहन करावे लागू शकतं. असं म्हटलं जातं की भारतीय संस्कृती परंपरांमध्ये तुळस महत्त्वाची मानली जाते. तुळस ही फक्त रोपटे नसून तुळस आरोग्यासाठी तर खूप फायदेशीर मानली जाते. तुळशीची पाने खाल्ल्याने अनेक रोग दूर होतात. तुळस घरात ठेवणं शुभ मानलं जातं आणि त्यामुळे घरामध्ये शांतता आणि वातावरण आनंदी होतं. आपल्या सोयीनुसार तुळस अंगणात किंवा एखाद्या कुंडीमध्ये लावली जाते. बघा, घरात तुळशीचं रोप पश्चिम, उत्तर आणि ईशान्य दिशेला लावू शकता. पूर्व दिशेला तुळस ठेवू नये असं देखील म्हणतात. तसेच घराच्या छतावर देखील तुळस ठेवू नये. घराच्या छतावर तुळस ठेवल्यास दोष लागतो आणि फायद्याऐवजी नुकसान होतं आणि त्यामुळे तुळस योग्य जागीच ठेवावी. तसेच तुळस घरामध्ये सगळे दोष दूर करत असते. तसेच तुळशीमुळे कुटुंबाचं आरोग्यही चांगलं राहतं. तुळशीचे अनेक फायदे देखील आहेत हे सगळ्यांनाच माहिती आहे. कोणत्याही आजारावर तुळस ही रामबाण उपाय आहे. शरीराची प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी सुद्धा तुळस प्रभावी ठरते. सर्दी, खोकला यांना पळवण्यासाठी सुद्धा तुळशीचा उपयोग केला जातो. तुळशीला धार्मिक सांस्कृतिक महत्त्व आहे. तर आपण वारकरी संप्रदायात तुळस ही पूजनीय मानली जाते आणि म्हणूनच वारकरी गळ्यामध्ये तुळशीची माळ देखील घालतात. आणि म्हणून तुमच्या घरामध्ये असलेली तुळस तुम्ही कोणत्या दिशेला ठेवली आहे हे लगेच पहा. चुकीच्या ठिकाणी असेल तर लगेचच तिची जागा बदला आणि घरामध्ये आनंद निर्माण करा. जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.